हॅलो गाईस, वेलकम बॅक। आणि खूप दिवस झाले की ब्लॉग मी काढला नाही, तर थोडंसं समजून जा की बिझी होतं थोडं शेड्यूल, आणि तसं पण स्पर्शच्या मागेच टाईम पण नव्हता भेटत मला, आणि थोडंसं फ्लॅट पण शिफ्टिंग होता। आता तुम्ही विचार करतील की आत्ताच मध्येच फ्लॅट शिफ्ट केलेला, पण होतं काहीतरी रिझन होतं। मी विचार केला ते तुमच्याबरोबर शेअर करू, पण गौरव बोलला नको राहून दे, तर ठीक आहे, काहीतरी होतं रिझन, स्पर्श रिलेटेडच होतं, पण नाही तुम्हाला मी शेअर करू शकत, तर ठीक आहे, ते जाऊन द्या। आता उद्या स्पर्श स्कूलमध्ये जाणार आहे, तो 2.5 इयरचा झालेला आहे, आणि आता मी तुम्हाला दाखवते त्याची स्कूल बॅग कशी आहे। बघा त्याची स्कूल बॅग, द लर्निंग ट्री, हॉली स्पिरिटच्या इकडेच आहे ही स्कूल। मामाला दाखव तुझी स्कूल बॅग, लवकर आहे माझ्या, लवकर ते नाही दाखवायचं तुला, बॉटल वगैरे लवकर आहे। अले माझी पोरगी आली, अले वा, हे स्पर्श, अरे वा माझे गुंडू मम्माला घेऊन, थँक्यू। हे स्पर्श उद्यापासून तुझी स्कूल चालू होणार आहे, तर आपण बघायचं का काय काय तुझं बॅग वगैरे आता पॅकिंग करायला पाहिजे होतं, पण लेट झालेलं आहे, खूप ॲडमिशन स्टार्ट झालेले आहेत, तर त्यांच्याकडूनच ही स्कूल बॅग होती, त्यांच्याकडून स्कूल बॅग आणि युनिफॉर्म पण आहे, मी तुम्हाला दाखवते। आणि हे बघा स्पर्शचं आय कार्ड, स्पर्श, आणि इथे पाठी बाकी कोण जाईल, म्हणजे जसं मामा जाईल, कधी बाबा जातील, त्यांचा फोटो, रिलेशन काय असेल ते, आणि त्यांचं नाव लिहायचं आहे। स्पर्श कसा मक्का घेऊन आलाय, कॉर्न घेऊन आलाय स्पर्श, तू मामाला आणला आणि मम्माला नाही सोनू, मम्माला नाही, म्हणजे त्यांचं एक चांगलं आहे की म्हणजे आमच्या जर व्यतिरिक्त म्हणजे कधी खूप इमर्जन्सी असेल ना, तर त्या लोकांनी 4 दिलेत फोटो, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कोण रिलेशन असतील त्यांना येऊ शकतात, पण त्यांचे फोटो आणि त्यांना पर्सनली भेटायचं तरच ती लोक देणार, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त मुलाला कोणाला देणार नाही, तो मला चांगला रूल वाटला त्यांचा, आणि खूप छान आहे। आम्ही गेले तेव्हा पण आम्हाला मस्त वाटलं त्यांचं जे आहे ते, म्हणजे ॲन्युअल फंक्शन जसे त्यांचं ॲन्युअल फंक्शन, जे पण फेस्टिवल असतील, पिकनिक, स्पोर्ट्स वगैरे सगळं त्यांच्याकडूनच आहे। तर मग मी तुम्हाला स्पर्शचा युनिफॉर्म दाखवते, हे बघा युनिफॉर्म आहे स्पर्शचा, हा बघा स्पर्शचा युनिफॉर्म, द लर्निंग ट्री, हॉली स्पिरिटच्या समोरच्या गल्लीमध्येच आहे, आणि ही त्याची पॅन्ट। उद्या फर्स्ट डे आहे, तर मी पॉसिबल होईल तितकं तुम्हाला शेअर करेल, ओके। आणि आता मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी काय काय शॉपिंग केले मी, आणि हे 2 युनिफॉर्म त्यांच्याकडून भेटलेले आहेत, आणि नंतर मी स्पर्शसाठी आणलेला आहे रेनकोट, हे बघा मला ट्रान्सपरंट पाहिजे होता निऑन कलरमध्ये, हा बघा कसा मस्तीखोर, आणि हे बघा त्याचे शूज, त्याला ब्लू कलर त्याचा फेवरेट आहे, तर त्यांनी हे ब्लू कलरचे घेतलेले आहेत, आणि नंतर मग गौरवला हे आवडलेलं, तर त्यांनी गौरवने हे घेतले ग्रे कलरचे, आणि मी त्याला बॉटल ऑनलाईन मागवलेली, पण ती अजून आली नाही, काय माहीत काय प्रॉब्लेम झाला आहे, कधीच मागवलेली, मला वाटलं की स्कूल चालू होईपर्यंत येईल ती बॉटल, पण ती काय आली नाही, काय प्रॉब्लेम इश्यू आहे काय समजलं नाही मला। मी कंप्लेंट पण केली फ्लिपकार्टवर, तर ते बोलले की 2 दिवसात येईल, पण मी बोलली यार पण त्याच्या फर्स्ट डेलाच ती बॉटल नाही आहे, तर ठीक आहे, त्याच्या मामीने पण एक बॉटल आणि हे आणलं, तर उद्या ती बॉटल देणार मी त्याला, ठीक आहे। मी ती बॉटल आली का तुम्हाला दाखवेल मी कशी बॉटल मागवली आहे त्याला। तर हा बघा मी त्यासाठी टिफिन आणलेला आहे, टीचर बोलले असा इझीच टिफिन पाहिजे की ज्यांना स्वतःहून ओपन करता येईल, आणि तसं तर ते शिकवणार आहेत, पण तरी पण हे बघा स्पर्शचा टिफिन, हे बघा, आणि त्याचा टाइम टेबल आहे, म्हणजे मंडे त्याचा आहे पराठा डे, म्हणजे आपण बनवून द्यायचं, नंतर ट्यूसडे आहे इडली डोसा, ऑप्शनला वडा म्हणजे मेदू वडा, थर्ड आहे त्यांचं थर्ड काय आहे, हां सँडविच डे आहे, नंतर फ्रूट डे आहे, फ्रूट द्यायचा त्या दिवशी, सँडविच डेला सँडविच डे, मग जंक डे त्यासाठी बिस्किट आणि वेफर्स,
जे मुलांना अलाव असतात ते, आणि सॅटर्डे संडे सुट्टी. आता बघू फर्स्ट डे कसं होतं, स्पर्श कसा राहतो ना राहत, म्हणून ते लोक बोललेत की म्हणजे थोडे 10 दिवस तुम्ही त्याच्याबरोबर राहा. 1 तासाची स्कूल असेल, नंतर मग त्यांचं टायमिंग चेंज होणार. म्हणजे आता थोडे दिवस 11:30चं टायमिंग आहे, 1 तासच असेल, नंतर मग 11 to 1 PM असणार आहे स्कूल. तर ठीक आहे, बघू. मला तर वाटत नाही स्पर्श रडेल, कारण तो इतका एक्साइट आहे ना स्कूलमध्ये जायला. पण टीचरचा एक्सपिरियन्स आहे, ते बोलतात की म्हणजे बाकीची काही 2 मुलं रडली का बाकीची पण त्यांना बघून रडतात. तर मग आणि त्यांना सवय असते ना मम्माकडून सगळ्या गोष्टी करून द्यायला, मम्मा मम्मा करतात. थोडा ॲडजस्ट व्हायला त्यांना टाईम लागतो, म्हणून थोडे दिवस 7-8 दिवस म्हणजे मम्मा लोकांना अलाव आहे, त्यांच्याबरोबर राहायचं आहे आपल्याला. म्हणजे 1 तासाची स्कूल असेल, मग थोडं हळूहळू ते लोक ॲडजस्ट होतील. तर बघू आता त्याचं कसं असेल. मला तर वाटत नाही त्याला असं आठवण येईल, कारण तिकडे त्याच्या एजची छोटी छोटी मुलं असतील, तर त्याला खूप मजा असेल. ॲक्टिव्हिटीज आहेत इथे त्यांच्या, फिजिकल पण ॲक्टिव्हिटीज होणार, त्याला खेळायला भेटणार, पोएम असणार, डान्सिंग असेल, तर त्याला खूप मजा येईल. तर मला वाटत नाही, तरी पण बघू उद्या काय स्पर्शचे रिॲक्शन असणार आहे. तर आज स्पर्शचा पराठा डे होता, तो मिस झाला. आता सेकंड उद्या आहे इडली डोसा वडा डे. तर ठीक आहे, तर मी तुम्हाला रेसिपी शेअर करेल. त्याने तर ते कधी काय खाल्लं नाही आहे, पण त्याच्यासाठी चटणी मी बनवेल विदाउट आता मिरची, तर त्याचं तिखट काय खात नाही. तर टीचरला मी बोलली बाकी साऱ्या खूप गोष्टी आहेत तर तो खात नाही. तर टीचर बोलली की ते आमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ते पण मला एक आवडलं की सध्या खूप म्हणजे ते टीचर बोलतात की खूप पॅरेंट्सची हीच कंप्लेंट होती की आमचं बेबी व्यवस्थित खात नाही, म्हणजे काही गोष्टी जे आवडतात त्यांना तेच खातं. पण तिकडे तुम्ही बोलतात की 2 महिन्यामध्ये बघा तो सगळं काय खायला लागेल, कारण त्यांनी असा जो रूल ठेवला आहे ना, सगळ्या टायमाला या टायमाला पराठा दे, हे दे, म्हणजे सगळ्यांच्या टिफिनमध्ये सेम पाहिजे. म्हणजे कोणाचा टिफिन बघून ती लोक असं नको बोलायला की हे खायचं ते खायचं, सगळ्यांचा टिफिन सेम. आणि टीचर बोलतात किती दिवस ते असे राहणार उपाशी, 1 दिवस नाही खाणार, 2 दिवस नाही खाणार, पण नंतर जसं त्याला भूक लागेल ना तसा तो खाणारच टिफिन. तर बघू, चांगलं आहे, कारण तो फ्रूट्समध्ये तर काहीच फ्रूट्स खात नाही. ड्रायफ्रूट खातो पण फ्रूटमध्ये तर काहीच नाही खातो. बोलतात की ठीक आहे फ्रूट खायला पण शिकेल, आणि असतं तर मला त्याला फ्रूट द्यायचं असेल तर मी ते शिरामध्ये बनाना वगैरे टाकून देते, तर तो खातो. आता बघू कसं करायचं आहे. ठीक आहे, तर उद्या मी ब्लॉग करायला, म्हणजे मी ब्लॉग तर करणारच आहे. टीचर पण मला बोलले, त्यांना पण मी विचारलं की म्हणजे ठीक आहे तुम्हाला ब्लॉग केलेला चालेल का, तर ते बोलले असं काय नाही चालेल ब्लॉग, तर मी ट्राय करेल ब्लॉग करायला. ते तर बोलले की तुम्ही आधीच रिकमेंड करायला पाहिजे होतं स्कूलचं, पण ॲक्च्युली मला गौरव बोललेला पण मला नाही टाईम भेटला स्पर्शच्या गडबडीत. तर ठीक आहे, मी तुम्हाला उद्या स्पर्शची स्कूल दाखवेल. आणि गौरवला पण सांगितलं की तुला थोडा लेट जायला जमलं तर तू जा, आपल्याला ब्लॉग करायचं. तो बोलला ठीक आहे चालेल. स्पर्श इकडे बघ ना, तुझा उद्या काय आहे, स्कूलचा फर्स्ट डे आहे, तुला मजा येणार आहे. ठीक आहे, तो त्याच्यामध्ये बिझी आहे. तर ठीक आहे, मी उद्या ब्लॉग तुम्हाला शेअर करेल. स्पर्श कसा रेडी होतो, त्याला युनिफॉर्म कसा दिसतो, त्याचे शूज अँड ऑल सगळं काय. ओके, तर ठीक आहे, बाय बाय. तर हाच होता छोटासा व्लॉग, मला सगळं तुम्हाला शेअर करायचं होतं. फक्त वॉटर बॉटल आहे ते मी तुम्हाला, ती अजून आली नाही म्हणून ते शेअर नाही करत आहे, पण मी लवकरच शेअर करेल ती. ओके, बाय बाय. आणि मी डेली ब्लॉग करायचा आता चालू करणार आहे. खूपच टाइमपास झाला, मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप कमेंट करतात की ब्लॉगिंग करा, ब्लॉग मिस करतात, पण मी उद्यापासून ट्राय करेल. आता तर माझी अजून गडबड होणार आहे, कारण गौरवचं टिफिन बरोबर स्पर्शचं टिफिन पण असणार आहे रोज, तर त्याचा नाश्ता अँड ऑल. ठीक आहे, त्याला सोडायला जायचं, घ्यायला यायचं. ठीक आहे, बघू आता कशी असणार आहे. होता अजून थोडी बिझी लाईफ होईल, पण मी तुम्हाला तेच ट्राय करेल की स्पर्शचा जो डेली रुटीन असेल त्याला मी रोज काय टिफिनमध्ये देते, काय ते सगळं रेसिपी अँड ऑल, त्याला तिकडे स्कूलमध्ये नेऊ, त्याला मग येताना त्याचे एक्सप्रेशन अँड ऑल तर ट्राय करेल मी. ओके, तर ठीक आहे. हे स्पर्श बोला हॅलो गाईज, वेलकम बॅक, हाऊ आर यू विचार सगळ्यांना. ओके, उद्या भेटू, बाय बाय, लव यू करा, बाय बाय, लव यू बोला, फ्लाइंग किस जा ना. ओके ओके, तर ठीक आहे, बाय बाय.